प्रिय विद्यार्थ्यांनो, मी गजाला शेख आपल्या सर्वांचं SA सायन्स अकॅडमीमध्ये पुनश्च एकदा स्वागत करत आहे. आजचा आपला हा व्हिडिओ महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 10वी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावर आधारित असून हा व्हिडिओ स्पेशली मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे. तरी आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक सूचना, विद्यार्थ्यांनी नोटबुक आणि पेन हातात घेऊन ठेवावी, कारण या स्लाइड्समध्ये काही गोष्टी मी नोंदवलेल्या नाही आहेत. पेन आणि नोटबुक घेऊन बसला असाल तर तुम्हाला त्या गोष्टी नोंदवून घेता येईल. आणि आणखी एक माहिती सांगायची ती म्हणजे अगोदर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पेपर एकाच दिवशी असायचा, पण मागील काही वर्षांपासून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा पेपर भाग 1 एका दिवशी आणि भाग 2 दुसऱ्या दिवशी असा घेण्यात येत आहे. याच्याने एक फायदा होतो विद्यार्थ्यांना की त्यांना दोन्ही विषयाचा अभ्यास करायला चांगला वेळ भेटतो आणि स्कोरी करता येते. तर पहिल्या दिवशी हा भाग 1चा पेपर असतो, त्याला 40 गुण असतात, वेळ 2 तास असते. तुम्हाला माहीत आहे भाग 1मध्ये भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे 2 विषय आहेत. दुसऱ्या दिवशी भाग 2चा पेपर असतो, गुण 40, वेळ 2 तास आणि भाग 2मध्ये जीवशास्त्र आणि पर्यावरण हे 2 विषय आहेत. भाग 1चा प्रश्नपत्रिकेचा स्वरूप कसा आहे हे आपण आता समजावून घेऊ. तुम्हाला माहीत झालेलंच आहे की भाग 1मध्ये भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे 2 विषय आहेत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला उत्तमरित्या समजावं यासाठी मी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाची काही वर्गीकरण केलेलं आहे, वर्गवारी केलेली आहे. जसं प्रश्न क्रमांक, प्रश्नांचं स्वरूप कसं असेल, विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या किती असेल आणि सोडवायची प्रश्नांची संख्या किती असेल आणि त्याला एकूण गुण किती असतील, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर मग चला सुरू करू. प्रश्न क्रमांक 1 अ हा असतो अतिलघुत्तरी प्रश्न. यामध्ये 5 प्रश्न विचारण्यात येतात. 5ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आणि याला एकूण गुण 5 असतात. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मॅडम कशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारण्यात येतात. तर काळजी नका करू, मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे सांगेन की प्रश्न कशा प्रकारचे विचारण्यात येतील किंवा कोणत्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारण्यात येतील. आता फक्त हा स्वरूप उत्तमरित्या समजून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ब ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न आवडतो, कारण पूर्णच्या पूर्ण 5 मार्क तुम्हाला भेटू शकतात. यामध्ये 5 प्रश्न विचारण्यात येतात. 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आणि गुण सुद्धा 5 असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2 अ ज्यामध्ये शास्त्रीय कारणे विचारण्यात येतात. 3 प्रश्न विचारण्यात येतात आणि कोणत्याही 2 विधानांची कारणे तुम्हाला लिहायची, याला एकूण गुण 4 असतात. आता पहिली गोष्ट जी तुम्हाला नोंदवून घ्यायची ती म्हणजे शास्त्रीय कारणांमध्ये कमीत कमी एक प्रश्न हा रसायनशास्त्रावरती आणि एक प्रश्न हा भौतिकशास्त्रावरती असतं. आता तुम्ही म्हणाल मॅडम याच्यात 3 प्रश्न विचारण्यात येतात, मग तिसरा प्रश्न कोणत्या विषयावर असेल. तर कधीकधी 2 प्रश्न हे भौतिकशास्त्रावरती आणि एक प्रश्न हा रसायनशास्त्रावरती असतो. तर कधीकधी रसायनशास्त्रावरती 2 प्रश्न आणि एक प्रश्न हा भौतिकशास्त्रावरती असतं. पण कमीत कमी एक प्रश्न हा भौतिकशास्त्रावर आणि एक प्रश्न हा रसायनशास्त्रावर नक्कीच असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ब हे लघुत्तरी प्रश्न असतात. यामध्ये 5 प्रश्न विचारण्यात येतात. त्यापैकी कोणत्याही 3ची तुम्हाला उत्तरे लिहायची, याला एकूण गुण 6 असतात. याही प्रश्नामध्ये कमीत कमी 2 प्रश्न हे भौतिकशास्त्रावरती आणि 2 प्रश्न हे रसायनशास्त्रावरती असतात. त्यानंतर आलं आहे प्रश्न क्रमांक 3 हा दीर्घोत्तरी प्रश्नांचा प्रश्न. यामध्ये एकूण 8 प्रश्न विचारण्यात येतात. कोणत्याही 5ची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत आणि याला एकूण गुण असतात 15. यामध्ये सुद्धा वरील सारखंच देखील 4 प्रश्न हे भौतिकशास्त्राचे असतात, 4 प्रश्न ही रसायनशास्त्राचे असतात आणि शेवटचा म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 हा अतिदीर्घोत्तरी प्रश्न असतं. यामध्ये 2 प्रश्न विचारण्यात येतात. कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि याला एकूण गुण असतात 5.
अतिदीर्घोत्तरी प्रश्नामध्ये सुद्धा एक प्रश्न हा भौतिकशास्त्रावरती आणि एक प्रश्न हा रसायनशास्त्रावरती विचारण्यात येतो. तर असा आपला हा झाला भाग 1चा पेपर, ज्याच्यामध्ये 5 अधिक 5 अधिक 4 अधिक 6 अधिक 15 अधिक 5 असे एकूण गुण झालेत 40. आता भाग 2चा च्या प्रश्नपत्रिकेचा स्वरूप कसा असेल हे आपण पाहू. भाग 2च्या प्रश्नपत्रिकेचा स्वरूप देखील असाच असतो. इथे सुद्धा मी त्याच पद्धतीने वर्गवारी केली. प्रश्न क्रमांक, प्रश्नांचे स्वरूप, विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या, सोडवायच्या प्रश्नांची संख्या, गुण इत्यादी. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहू प्रश्न क्रमांक 1. ॲज युजल हा अतिलघुत्तरी प्रश्न असतो. याच्यामध्ये 5 प्रश्न विचारण्यात येतात. 5 ही जी उत्तरं तुम्हाला लिहायची आहे आणि याला एकूण गुण असतात 5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 बहुपर्यायी प्रश्न. बरं विद्यार्थ्यांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. कधी महाराष्ट्र स्टेट बोर्डवाले काय करतात की बहुपर्यायी प्रश्न हे प्रश्न क्रमांक 1 मध्ये देतात आणि अतिलघुत्तरी प्रश्न हे प्रश्न क्रमांक 1 मध्ये देतात. म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नावर अतिलघुत्तरी प्रश्न खाली. तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. प्रश्नाचं स्वरूप असाच असेल, काहीही फरक पडणार नाही त्याच्यात. त्यानंतर तर बहुपर्यायी प्रश्न 5 विचारतात. प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन्स दिलेले असतील. तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायचा आणि उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 याच्यामध्ये शास्त्रीय कारणे विचारण्यात येतात. 3 शास्त्रीय कारणे विचारण्यात येतील. 2ची उत्तरे तुम्हाला लिहायची आणि याला एकूण गुण असतील 4. यामध्ये कमीत कमी एक शास्त्रीय कारण हा जीवशास्त्रावरती व एक शास्त्रीय कारण हा पर्यावरणावरती आधारित असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हे लघुत्तरी प्रश्न असतील. याच्यामध्ये 5 प्रश्न विचारण्यात येतील आणि कोणत्याही 3ची तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. याला एकूण गुण असतील 6. याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी 2 प्रश्न हे जीवशास्त्रावरती असतील आणि 2 प्रश्न हे पर्यावरणावरती. प्रश्न क्रमांक 3 हा भाग 1 सारखंच दीर्घोत्तरी प्रश्न असेल. याच्यामध्ये 8 प्रश्न विचारण्यात येतील. 5ची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत आणि याला एकूण गुण असतील 15. या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये 4 प्रश्न हे जीवशास्त्रावरती आधारित असतील आणि 4 प्रश्न हे पर्यावरणावर आधारित असतील. प्रश्न क्रमांक 4 हा अतिदीर्घोत्तरी प्रश्न आहे. याच्यामध्ये एकूण 2 प्रश्न विचारण्यात येतील. एकाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि याला गुण असतील 5. अतिदीर्घोत्तरी प्रश्नामध्ये एक प्रश्न हा जीवशास्त्रावर आधारित असेल आणि दुसरा प्रश्न हा पर्यावरणावर आधारित असेल. याला एकूण गुण असतील 40. म्हणजेच भाग 1चा पेपर आपला 40 मार्काचा, भाग 2चा पेपर आपला 40 मार्काचा, असे एकूण झालेत आपले 80 गुण आणि राहिलेले 20 गुण जे आहेत ते प्रात्यक्षिकांचे, जे मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे. माझ्या पहिल्या व्हिडिओची लिंक मी वर शेअर करत आहे. माझा पहिला व्हिडिओ देखील पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे मागे जे तुम्हाला मी म्हणाले ना की अतिलघुत्तरी प्रश्नामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील, तर मी चला सांगेन आता तुम्हाला. तर प्रश्न क्रमांक 1 जे 5 गुणांसाठी असेल, म्हणजेच अतिलघुत्तरी प्रश्न. यामध्ये गटात न बसणारा शब्द. आता गटात न बसणारा शब्द ओळखायचा. जसं उदाहरणार्थ तुम्हाला 9वीच्या एका चॅप्टरमध्ये विचारलेलं आहे. जलवाहिनी, रसवाहिनी, दृढ उती, विभाजी उती. या परत एकदा ऐकून घ्या. जलवाहिनी, रसवाहिनी, दृढ उती, विभाजी उती. आता यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे हे ओळखून मला कमेंट करा. तुम्हाला ओळखायचं आहे गटात न बसणारा शब्द. त्यानंतर रेणुसूत्र लिहा. एखादा रसायन तुम्हाला देण्यात येईल, त्याचं रेणुसूत्र लिहायला सांगतील, जसं सल्फ्युरिक आम्ल H2SO4. त्यानंतर संबंध ओळखा. हा तर बऱ्यापैकी सोपा प्रश्न आहे, ज्याच्यात तुम्हाला पूर्णपैकी मार्क्स भेटू शकतात. जोड्या लावा, हा सुद्धा तुम्हाला माहीत आहे. चूक की बरोबर. एखादी वाक्य देण्यात येईल आणि त्याच्यामधलं चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. जसं तुम्हाला मी एक वाक्य देते. तोंडाच्या आतील स्तरातील उती हे संयुजा उती असतात. चूक की बरोबर कमेंट करून सांगा. एका वाक्यात उत्तरे लिहा. जसं श्वसन मार्गामध्ये सरळ पट्टिका विस्तर उती असतात का, हो किंवा नाही, एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर नावे लिहा. याचंही उदाहरण देते तुम्हाला मी. जसं विचारतात खोडाचे घेर वाढविणारी उती, तुम्हाला नाव लिहायचं आहे.
या पद्धतीचे प्रश्न हे अतिलघुत्तरी प्रश्नामध्ये विचारण्यात येतात किंवा कधीकधी व्याख्या लिहा म्हणून देखील विचारतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ब हा बहुपर्यायी प्रश्न. आपले बहुपर्यायी प्रश्न हे अभ्यासक्रमावर आधारित असतात आणि पुस्तकात ज्या काही कृती देण्यात येतात त्या कृतींवर आधारित आणि कधीकधी प्रात्यक्षिकांवरती आधारित सुद्धा असू शकतात. त्यानंतर आला आपला प्रश्न क्रमांक 2 तर प्रश्न क्रमांक 2 देखील अभ्यासक्रमावर आधारितच असतो आणि कधीकधी प्रात्यक्षिकांवर आधारित सुद्धा असतो. जसं मी तुम्हाला एखादा उदाहरण देईन. तर तुम्हाला विचारते, समजा वनस्पतीची उंची वाढवणाऱ्या ऊती हे वनस्पतीच्या पोषणास सुद्धा कारक असतात, असं काही प्रश्न नसतो, फक्त मी एक उदाहरण देत आहे. तर तुम्हाला त्याचं कारण लिहायचं. असं का? तुम्ही तसं फॅमिलियरच असाल, तुम्ही लिहिला असाल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ब हा 6 गुणांसाठी असतो. याच्यात लघुत्तरी प्रश्न विचारण्यात येतात. हे लघुत्तरी प्रश्न याच्यामध्ये उदाहरणे सोडवा. उदाहरणे सोडवा याचा अर्थ गणित देण्यात येईल, ज्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही उदाहरण सोडवाल, उत्तर आल्यानंतर त्याचं एकक लिहिणं आवश्यक असतं. युनिट मेन्शन करा, युनिटला मार्क असतात. त्यानंतर तुम्हाला नियम विचारू शकतात. जसं तुम्हाला तुमच्या 9वीच्या पहिल्या धड्यात न्यूटनचे नियम झालेले आहेत, न्यूटनचे गतिविषयक नियम झालेले आहेत. अशाच प्रकारचे नियम तुम्ही 10वीत सुद्धा शिकणार आहात. उदाहरणार्थ तुमचा पहिलाच धडा जो आहे गुरुत्वाकर्षण, यामध्ये दुसऱ्याच पेजवर वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम दिलेला आहे. तुम्ही पुस्तक काढून पाहू शकता. तर नियम विचारू शकतात, तत्त्वे विचारू शकतात, एखादी व्याख्या देखील विचारू शकतात. टिपा लिहा हाही प्रश्न येऊ शकतो लघुत्तरी प्रश्नामध्ये. एखाद्याचे गुण लिहा किंवा उपयोग लिहा किंवा फायदे लिहा. तुम्हाला 9वीमध्ये धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा झालेला आहे, त्याचे गुण, उपयोग, फायदे वगैरे दिलेले आहेत. अशाच प्रकारचे काही क्षार तुम्ही 10वीत सुद्धा शिकणार आहात. त्या क्षारांचे गुण किंवा उपयोग किंवा फायदे विचारू शकतात. काही यंत्रसुद्धा तुम्ही शिकणार आहात, त्या यंत्रांचे देखील गुण किंवा उपयोग विचारू शकतात. 10वीत तुम्ही रासायनिक समीकरणे आणि रासायनिक अभिक्रिया शिकणार आहात. त्यावर आधारित प्रश्न देखील तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये येऊ शकतात. प्रवाह तक्ता किंवा ओघ तक्ता. तुम्ही ग्लायकोलायसिस, ठीक आहे, हे शिकला आहात. ग्लायकोलायसिसचा ओघ तक्ता बनवा असंही विचारू शकतात तुम्हाला. उदाहरणे द्या, एक्झाम्पल्स लिहायचेत. एखाद्या विषयाबद्दलचे उदाहरण तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर फरक स्पष्ट करा. जसं तुम्ही 9वीच्या पहिल्याच धड्यात फरक स्पष्ट केलेला आहे, अंतर आणि विस्थापन. याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 10वीत सुद्धा विचारतील. त्यानंतर आला आहे प्रश्न क्रमांक 3 हा 15 गुणांसाठी. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. हे दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये एखादा विधान देतात, त्या विधानाला तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. जसं की इथं एक विधान मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते. मेंढी हे पशुधन आहे, हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. आता तुम्ही जे शिकलात त्यावरून त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला लिहावं लागेल. एखादी समस्या असेल पर्यावरणाशी निगडीत, त्या समस्याला सोडवायचं कसं याच्यावर उपाय सूचित करा असाही प्रश्न येऊ शकतो. एखादी आकृती देऊन त्याचं स्पष्टीकरण मागू शकतात. तक्ता पूर्ण करायला सांगू शकतात. एखादा आलेख देऊन तो आलेख पूर्ण करायला सांगू शकतात. एखाद्या उदाहरण देऊन उत्तर लिहायला सांगू शकतात. परत इथे सुद्धा गणित म्हणजे उदाहरणे सोडवायला तुम्हाला विचारू शकतात. अर्धी आकृती देऊन त्या आकृतीला पूर्ण करायला सुद्धा सांगू शकतात. स्पष्टीकरणासहित उत्तर लिहायला सांगू शकतात. जसं मी एक प्रश्न तुम्हाला सांगते, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सदोहरण स्पष्ट करा. बघा इथं 2 आले का. उदाहरण देऊन स्पष्ट करा आणि स्पष्टीकरणासहित उत्तर लिहा. प्रश्न परत एकदा आहे का. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सदोहरण स्पष्ट करा. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. कधी कधी तुम्हाला एक उतारा देतात, त्या उतार्यामध्ये 6 रिकाम्या जागा देतात आणि त्या 6 रिकाम्या जागा वर खाली करून तुम्हाला देण्यात आलेल्या असतात. त्यापैकी योग्य शब्द
तुम्हाला निवडायचा आणि त्या रिकामी जागा भरून तो पॅराग्राफ पुन्हा परत लिहायचा, म्हणजे उतारा पूर्ण करा असाही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 हा 5 गुणांसाठी असतो, अतिदीर्घोत्तरी प्रश्न. हा प्रश्न आकृतीतील चुका दुरुस्त करा असाही विचारू शकतात. त्यानंतर उतारा वाचून उत्तरे लिहा. जर हा प्रश्न आला तर तुमची लक लागली, कारण 5ही प्रश्नांची उत्तरं त्या उतार्यामध्येच दिलेली असतील आणि तुम्हाला कोणतीही एक मेहनत नाही करायची. उतारा चांगल्या पद्धतीने वाचायचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. 5 पैकी 5 मार्क तुम्हाला भेटून जातील. तक्ता पूर्ण करा असाही प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर उत्तर लिहा. आता इथं उत्तर पूर्ण स्पष्टीकरणासहित लिहिणं आवश्यक आहे. जसं तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की स्त्री प्रजनन संस्था स्पष्ट करा, तर तुम्हाला आकृतीही काढावी लागेल आणि पूर्ण उत्तरही लिहावं लागेल. कधी कधी अर्धी आकृती देतात आणि ती आकृती पूर्ण करायलाही सांगतात. असाच प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा विचारू शकतात. आता आकृती काढून स्पष्टीकरण द्या, जे आता मी तुम्हाला सांगितलं. मानवी प्रजनन संस्था विचारू शकतात. ठीक आहे, त्यामध्ये पुरुष प्रजनन संस्था आली, स्त्री प्रजनन संस्था आली, किंवा फुलाची रचना स्पष्ट करा, किंवा जनित्र लिहा, जनित्र चलित्र यांचं स्पष्टीकरण करा. त्यावेळेस तुम्हाला आकृतीही काढावी लागेल आणि स्पष्टीकरणही द्यावं लागेल. तर विद्यार्थ्यांनो, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार चॅप्टर वाईज वेटेज, म्हणजे प्रत्येक पाठाला बोर्डाने किती मार्कासाठी ठेवलेलं आहे हे आपण पाहणार. त्याचसोबत जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, जे तुम्हाला पुढे नीटच्या प्रिपरेशनसाठी किंवा JEEच्या प्रिपरेशनसाठी किंवा MST CETच्या प्रिपरेशनसाठी हेल्पफुल ठरतील, मदत करतील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर चला नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओत.